समा बांधायला मी तुला एक स्टोरी सांगू का ग? हा सांग. आमच्या मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये बंड्या पेटी वाजवून भीक मागत असे. मेरी किस्मत पुरे काय म्हणतेस? आपले दिग्दर्शक मांजरेकरजी त्यांनी त्याला ओळखले, त्याचे गुण ओळखले आणि त्याला बॉलिवूड सिंगिंग सेन्सेशन बनवले. पण बंड्याला झाली गळची बाधा. आता तो खूप रिच झाला. जिथे जात असे, जिथे ट्रॅव्हल करत असे एरोप्लेन. एक दिवस त्याला दिल्लीला बुलावा आला. एरोप्लेन मध्ये बसला, पण पेटी घेऊनच. तर त्याची काय सवय मोडायची नाही. तिथे सुरू केलं, तौबा तेरा जलवा, तौबा तेरा उद्या. अरे सगळे पॅसेंजर उगाच वैतागले. वैतागणारच. त्याला घेरलं आणि त्याची पेटी उचलून विंडोला बाहेर भिरकावून दिली. बरं केलं. झाली स्टोरी. काय? हा आणि कसला सस्पेन्स आहे का? थांब, मीच तुला एक स्टोरी सांगते. सांग सांग. एकदा एक बाई होती. ती आणि तिचा बॉयफ्रेंड एके संध्याकाळी त्यांच्या फार्म हाऊस वर गेले. अय्या. आणि नंतर तिचा नवरा पोचला ना तिकडे. मग आणि सकाळी गेली, तिचा मृतदेह त्यांच्या स्विमिंग पूलच्या बाजूला होता. डेड बॉडी. माय गॉड. आता तू सांग, कोणी तिचा खून केला? त्यात काय सोपं आहे, नवऱ्याने. नाही. काय तिच्या प्रियकराने? नाही. नक्कीच सुसाईड होता. नाही. मग अगं विमानातल्या फेकलेल्या पेटीने. बंड्याच्या पेटीने. हो, बंड्याच्या पेटीने संधी साधली. चला तर मंडळी, आपण पाहूया नेक्स्ट नाटक, संधी. नमस्कार. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत एक अंकी नाटक संधी. दिग्दर्शक संतोष भुजबळ, लेखक अभिषेक पाटेकर आणि रेणू इंदोरकर, कलाकार वीणा कानडे, योगिता उपाळे, प्राची प्रधान, धनश्री नमदार, चिराग साठे, कुणाल विधाते, किरण सातव, अभिजित कुलकर्णी, मनाली भुजबळ आणि संतोष भुजबळ. गायिका श्रुती कुलकर्णी, संगीत केतन कुलकर्णी, दिव्य रचना राजश्री शेटवाळकर, नृत्य शालिनी पांढरे आणि नेपथ्य मनाली भुजबळ. तर सादर करीत आहोत एक अंकी नाटक संधी. आकाशातील स्वप्न पाखरू बनवून फिरती कधी घेशील तू. प्रणय फुलाचे रान फिरावे तुझ्याच बेबी भान जगावे. तो क्षण येता पुन्हा परतुनी उंच जाऊनी. आकाशातील स्वप्न पाखरू बनवून फिरती कधी घेशील तू. पाऊस ओली गाडी व्हावी, पाऊस ओली गाडी व्हावी. मी गाता तू झुंपून घ्यावी. तो क्षण येता पुन्हा परतुनी तुझ्या मिठीतुनी. आकाशातील स्वप्न पाखरू बनवून फिरती कधी घेशील तू. मेरा दिल
में आज क्या है, तू कहे तो मैं बता दूं. काय शेखर, काय विचार काय आहे तुझा? काय विचार है? मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ अनु क्या सुलूक किया जाए. मार्को, मैं जीना चाहती हूँ. अनारकली, सलीम की मोहब्बत तुम्हें मरने नहीं देगी और हम तुम्हें जीने नहीं देंगे. जिंदगी और मौत क्या बात. ऊपर वाले के हाथ में है. जहाँ बना उसे ना आप बदल सकते हैं ना हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं जिनके डोर ऊपर वाले की उंगलियों से बंधी हुई है. कब कौन कैसे उठेगा कोई नहीं बता सकता. जल्दी समझ गई मेरी बच्ची. मोगैम्बो खुश हुआ. मोगॅम्बोची उतरली नाही वाटतं अजून. झेपत नाही तर कशाला पितोस रे इतकी? अगं ऑफिस मध्ये पार्टीज असतात, जावं लागतं. आणि मंगळ आहे ना तुझ्या सोबतीला. उगाच काळजी करत बसू नको. बर चल, मी आवडतो. एक तर उशीर होत. आवर. कोण आहे का? काही गोबी झालाय. ये रे. मॅडम हे घ्या. काय आहे? अहो कॅश 25,000. कसली कॅश? अहो तुम्ही बँकेतून काढायला सांगितली होती ना. अरे मी कधी सांगितलं? अहो सकाळी मी गाडीची चावी घ्यायला आलो होतो तेव्हा तुम्हीच मला चेक सही करून दिला आणि सांगितलं की बाबा बँकेतून पैसे काढून आण. अरे तू काहीही का बडबडतोयस? काय झालं? अरे हा फक्त काय म्हणतोय म्हणे मी याला बँकेतून पैसे काढून आणायला सांगितले. मग मी सांगितलंच नाहीये. अरे गोविंद, अहो साहेब सकाळी मी गाडीची चावी घ्यायला आलो होतो तेव्हा मॅडमने मला एक चेक सही करून दिला आणि सांगितलं की बाबा बँकेतून जाऊन पैसे काढून आण. आता मी आणले तर त्या म्हणतात मी सांगितलंच नाही म्हणून. बरं काढलेत ना पैसे, दे. तू गाडी काढ, मी येतो पाठवून. जी. अरे अरे पण मी त्याला कसं सांगेन बँकेत जायला? तुला सांगेन ना. अरे काढलेत ना त्यांनी पैसे आणि तू चेक सही करून दिल्याशिवाय कसा काढायचा बँकेतनं? अरे असं काय करतोस? तो सकाळी येऊन फक्त किल्ली घेऊन गेला होता. अरे खावा मी तुलाच देतोय ना. हे घे, ठेव. अरे पण ठेव, चला उशीर होतोय मला. बर, आज डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे ना 5 वाजता. मी येतो 4:30 पर्यंत. अरे आज नाही रे, पुढच्या आठवड्यात आहे. अगं असं काय करतोय? आज 21 तारीख आहे ना. अरे हो खरंच की विसरलंच मी. हे बघ, हे असं विसरत असते. मग अशी गोविंद बरोबर पण हेच केलं असेल. अरे नाही. बर चल, निघतो मी. बाय. गुड डे. मंगल बाई मला जरा आज घेऊन जा ग. हो आले. चला. गुड मॉर्निंग शेखर. अरे गुड मॉर्निंग रवी, कसा आहेस? अरे मस्त. काय झाली का मीटिंगची तयारी? येस मॅम, ऑलमोस्ट. अरे घे फोन. नको रे, आमचाच आहे. काय काय झालं? काही नाही यार, नेहमीच सतत विसरत असते. घरात बसून बसून होतंय वाटत. बघ ना, आता ऑपरेशन होऊन 6 महिने झाले पण अनु अजून व्हीलचेअर सोडायला तयार नाही. अरे बापरे, 6 महिने झाले? अरे मग जानेवारीत झालं होतं ऑपरेशन. डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे आतापर्यंत चालायला हवी होती. निदान उभी तरी राहायला हवी तर. 3दा व्यायाम सांगितलाय पण अनु जेमतेम कसा बसा एकदा करते.
अरे कधी कधी रिकव्हरी व्हायला वेळ लागतो रे. होईल सगळं हळूहळू नीट. तू काळजी करू नकोस. कधी होणार यार, माझा आता पेशन्स संपत चालला. धीर धर रे. जास्त विचार करू नकोस. आणि हो, मी पण मारतो चक्कर घरी. ओके. अरे मीटिंगची वेळ झाली. चल निघूया. हो, चल. का अगं काय अख्खं मार्केट उचलून आणलास का काय? दुकान नाही काढायचं मंगल आपल्याला. नाही हो ताई, हे बघा मी सांगितलं तेवढंच आणलंय बरं. ठेव जा. अहो ताई, काल बघितलीत का सिरियल? पाहिली ना. दुसरे उद्योग आहेत का मला? अहो त्या गौरीनं हॉटेल उघडलं ना बनारस मध्ये. मी पण उघडणार आहे हॉटेल. हो का? हॉटेल आणि काय काय ठेवणार आहेस? मी आमच्या गावाकडं मी बाई सगळे मराठी पदार्थ ठेवणार आहे. अरे वा. पण तुमच्या हॉटेलच्या मेनू कार्डवर काय काय असणार आहे? बघा, इडली, डोसा, वडा, नूडल आणि हा ते चावम्या सुप्पा ठेवणार आहे बरं. अरे वा, मस्त आहे हा मराठी मेनू. आवडला ना तुम्हाला पण? एकदम. पण असं कर, आजकाल ना तेच तेच मराठी पदार्थ खाऊन सगळ्यांना कंटाळा. थोडेसे बाहेरचे पण ठेव ना. म्हणजे बघ, थालपीठ, उकडीचे मोदक, आंबोळी. छे काय ताई, मस्करी करता ना तुम्ही माझी. सुरुवात कोण केली? बर, आता हॉटेलची मालकीण उभं राहतीये का नुसती? का चहा पण देणार आहे आज? हो हो करते, मस्त आलं घालते मी. कर. आणि हे बघ, शेखर सुद्धा आलाय मगाशीच, त्याचा सुद्धा कर. करते. कोण आहेस तू? काय झालं ताई? कोण आहेस तू? काय ग, काय झालंय? असं काय बघताय माझ्याकडे भूत बघितल्यासारखं? अरे सांगेल का मला कोणी? काय चाललंय तुमचं? अरे, तू आंघोळीला गेला होतास ना? तू बाहेरून कसा काय आलास? आता वेळ लागलाय का? आत्ताच येतोय मी तुझ्या समोरून. नाही, तू अर्ध्या तासापूर्वीच आलायस ना? काय बडबडतेस? हे बघ, आत्ताच येतोय मी. नाही, तू इथे बसून माझ्याशी बोललास सुद्धा. तू म्हणलास एकटीच आहेस का? मी सांगितलं मंगल बाहेर गेलीये म्हणून. तू म्हणलास मी शॉवर घेऊन येतो, मग चहा घेऊ. अगं काय हो. अरे, आणि आपण युरोप टूरचा प्लॅन सुद्धा केला होता. अरे खरंच आत्ताच येतोय. तुला भाग झाला असेल, नाही तर स्वप्न पडला असेल. ऐक माझं अनु, थोडं घराबाहेर पडायला सुरुवात कर आता. अजून किती दिवस अशी व्हीलचेअरवर बसणार आहे? आज किती वेळा त्याला एक्सरसाइज? अरे तू एक्सरसाइज नाही केला तर बरी कशी होणार आहे? नुसत्या औषधांनी काही होणार नाही अनु. डॉक्टरनी तुला 3दा व्यायाम करायला सांगितलाय. पायात ताकद कशी येणार? अगं मीच आहे तुझा शेखर. तुला भाग झाला भाग. I'm telling you अनु, empty mind is devil's workshop. तू थोडी घराबाहेर पडायला सुरुवात केलीस ना, ते आपोआप बरं वाटतं. मंगल, अनुला थोडे खाली घेऊन जात जा बरं. बरं मी थोडं फ्रेश होऊन येऊ का? एक एक क्षण दिवसा परी भय दाखवून जाई. जे नव्हते ते होते हे भासवून जाई. काळोख दाटलेला
सापरी भय दाखवून साई. हॅलो 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 कोण आहे? हॅलो हॅलो कोण आहे? कोणी बोलत का नाहीये? कोण आहे? हा पाऊस लागून आलाय काही. माझा फायदा नाही छत्रीचा. ऐक ना, अगं सकाळपासून सारखं कोणीतरी फोन करतोय पण बोलतच नाहीये. म्हणजे काय काही? मला खूप भीती वाटतेय. अहो साहेबांना सांगितलं का? काय म्हणाले साहेब? नाही, त्याला नको सांगायला, पुन्हा मलाच वेड्यात काढतो. ताई शे असं करू नका बरं, सांगा साहेबांना. नको. हा घ्या फोन. ताई लावा ना. हा बोला मग. शेखर कुठे आहेस तू? आता कुठे असणार? ऑफिसमध्ये. बोल ना, फोन का केलास? अरे ऐक ना, सकाळपासून सारखं कोणीतरी घरात फोन करताय रे, पण बोलतच नाहीये. खूप भीती वाटतेय. आता मग तू फोन करून बघ त्या नंबरवरती, कळेल तुला कोणाचा फोन होता ते. अरे मला कसं कळेल? लँडलाईन वर येतोय ना. अगं वेळ लागले का तुला? आपला फोन गेले 2 दिवस बंद आहे. काय? काय बडबडतेस तू? बरं चल, मी आता कामात आहे, तुला नंतर फोन करतो. बाय. काय म्हणाले साहेब? तो म्हणला घरचा फोन 2 दिवस झाले बंद आहे. काय? असं कसं शक्य आहे? ताई काहीच आवाज येत नाहीये. खरंच बंद आहे फोन. असं कसं शक्य आहे? ताई, तुम्ही थोडा शांत व्हा बरं. मी तुमच्यासाठी चहा करून आणते, तुम्हाला बरं वाटेल. हॅलो ताई, तू मला भेटायला ये ना. मला तुझ्याशी बोलायचं आहे. अजून किती दिवस तू माझ्यासमोर बायकोचे फोन देणार आहेस? तुझा विचार तरी आहे ना नक्की? ठेवलाय ना आता लगेच फोन. अरे फोन ठेवण्याचा प्रश्न नाही, तू तिला डिवोर्स कधी देणार आहेस सांग आता. झालं तुझं सुरू? हॅव सम पेशन्स मॅन. हो, अरे पण किती दिवस?
कसली काय इतकी घाई? जे चाललंय ते व्यवस्थितच चाललंय ना? अरे याला काय अर्थ आहे? मला खूप कंटाळा आलाय. मला तुझ्यावर राहायचंय. अगं मला डिवोर्स देण्याची कल्पना सुद्धा तिला आवडणार नाही आणि तिला डिवोर्स देणं आपल्याला परवडणार नाही. अरे काय हे? अगं खरं तेच सांगतोय. सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावरती आहे. तिला डिवोर्स दिला ना आपण दोघं रस्त्यावर येऊ. मग विचार काय तुझा? माझा विचार पक्का झालाय. संधी मिळाली ना ती सांगेनच मी तुला. तो फक्त थोडा धीर धर. बरं, पण ते काय करायचं नाही ना, ते लवकर कर. 1 महिना दे मला, शेवटचा. मंगल, हा बाई, अगं किती डोळे टिपवायवर, किती वेळा सांगितलं रोजच्या रोज पुसत जा म्हणून. रोज पुसते बाई, आजच राहून गेले. आजच राहून गेले. मंगल, ताई, मंगल, ताई, अगं मंगल, अहो काय झालं ताई? काय होतं? काय कसं झालं होतं तिथे? कुठे कोण आहे? मला तर काहीच दिसत नाहीये. तू बघून ये, आता कोणीतरी होतं तिथे. थांबा बघते. कुठे कोण आहे? काहीच नाहीये, कोणीही नाहीये तिथे. पाहिलं कोणाला तरी डोकावताना. कुणीतरी होतं आता तिथे. ताई कोणी नाहीये. हॅलो. अरे शेखर, ऐक ना, आत्ता कोणीतरी होतं, डोकवत होतं तिथून. कुठून इथून? हो. कोणीच नव्हतं तिथे. तिथूनच तर येतोय ना. नाही, पाहिलं मी कोणातरी डोकवत होतं तिथून. काय बघितलं तुम्ही? काही नाही साहेब, मी आले तेव्हा कोणीही नव्हतं तिथे. बघा नो, कोणीच नव्हतं तिथे. नाही, कोणीतरी होतं तिथे. मी मंगलला लगेच हात सुद्धा मारली. साहेब, मी आली हो लगेच, पण कोणीच नव्हतं तिथे. अनु, मंगल पण सांगतेय, म्हणजे तुला भास झाला नक्की, भास. नाही, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? मी पाहिलं कोणाला तरी तिथून डोकावताना. मंगल, अनुला थोडा चहा ठेव बरं. मला नकोय, माझा झाला. कर. मंगल, अनु, मी एक ठरवलंय. मी नीनादला बोलवतो इथे. कशासाठी? अगं भास होत आहे तुला. ट्रीटमेंटची गरज आहे तुला. तुला म्हणायचंय काय शेखर? अगं काळजी आहे मला तुझी. म्हणजे तुम्हाला चक्क वेडं ठरवतोयस? मी ठरवत नाही. मग कशाला पाहिजे सायकॅट्रिस्ट? अगं तुला जे दिसतंय ना ते मी त्याला सांगेन. यू नीड सम प्रोफेशनल हेल्प. नाही, मला काही सुद्धा झालेलं नाहीये. मला नकोय असली मदत. अगं तुला काय झालंय आणि काय नाही ते तू नको ठरवूस. आम्हाला ठरवू दे. शेखर, चालेल. भास की आभास सारा हे गुणा ठावे आकले ना भास की
आभास सारा मन सैर भैर भावे अनेक रहावे जगतुष्ट की मलान ठावे भास की आभास सारा मी मुक्त गीत गावे शरदात चांदण्याचे आकाश तारकांचे आभाळका ठरावे भास की आभास सारा आई, मला खूप भीती वाटतेय. अगं तू काळजी करू नको, मी बोलते ना शेखरशी. शेखर, अणूने मला सगळं सांगितलंय. मला असं वाटतं पोलिसांकडे जाणं हेच योग्य ठरेल. तू कशाबद्दल बोलतेस ताई? अरे अणू सांगत होती कोणीतरी खिडकीतून डोकावत असतं. दिवसभर तूही घरात नसतोस. हे सगळं खूप रिस्की वाटतंय ना. तसं काही नाही आहे ताई. तिला सारखे भास होतात. तिला सारखं कोणीतरी दिसत असतं. आमचा फोन गेले 2 दिवस बंद आहे आणि ती म्हणते सारखं तिला कोणीतरी फोन करते. कसं शक्य आहे? अरे पण एक पोलीस कंप्लेंट करण्यात काय हरकत आहे? आई, आमच्या याच्यावरती बोलणं झालंय. माझा जो सायकियाट्रिस्ट मित्र आहे ना, त्याच्याबरोबर ट्रीटमेंट चालू केली आहे तिची. अरे हो, पण अणू म्हणते ते काही- बर ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा, पण काळजी घ्या बरं. तुझी तब्येत कशी आहे? कसं वाटतंय? अजिबात काळजी घेत नाही. डायबेटीस कंट्रोल मध्ये नाही अजिबात. आधी गोळ्या होत्या तोवर ठीक होतं, आता तर इन्सुलिनची युनिट सुद्धा वाढली त्याची. चल ताई, निघतो मी. तुला संध्याकाळी भेटतो. अरे मी दुपारी निघतीये. ब्रेकफास्ट केलास का शेखर? हो केला. चल बाय. दुपारी वेळेवर जेव. हो. रवी, आम्ही थोडस लवकर निघणार आहे. काय पेमेंट्स असतील तर आत्ताच सांग, मी चेक काढून ठेवतो. अरे आहेत का काही पेमेंट्स? शेखर, बॉसने सांगितले की आजपासून सगळी पेमेंट त्याच्या सहीने जातील म्हणून. का? काय झालं? ऑडिट रिपोर्ट मिळाला, त्यात काही सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट झाले आहेत. त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलंय बॉसने. आय बिलीव्ह तुला कळतंय मी काय बोलतोय ते. देवा, एवढा पाऊस लागून झालाय आज. ताई, आज वीज पडणार वाटतं बरं कुठेतरी आज. हो ना. अरे देवा, हेच राहिलं होतं. लाईट्स पण गेले.
काय होतं? काय दिसलं तुम्हाला? आत्ता कोणीतरी होतं तिथे आणि त्याच्या हातात चुना होता. अगं बाई, आता काय करायचं? तू मला सोडून जाऊ नको मंगल. मला खूप भीती वाटते. नाही तुम्ही शांत व्हा बरं. कोण आहे? कोण आहे? अगं अनु, मी निनाद. थांबा, मी बघते. याचा अनु. काय झालं? अरे निनाद, हा. अक्का इथे कोणीतरी होतं आणि त्याच्या हातात सुरा होता. हो बघतो मी. तू आधी शांत हो जरा. मी तुला सांगितलं होतं ना, कोणीतरी असतं आणि आज तर त्याच्या हातात सुरा होता. ठीक आहे, मी आहे ना इकडे. तू कशाला एवढी घाबरतीये? मी जाऊन बघतो बाहेर. नको, त्याच्या हातात सुरा आहे निनाद. तू जाऊ नको. बरं ठीक आहे, मी नाही जात. मी दार नीट बंद आहे का ते बघून येतो. हे बघ, दार नीट बंद आहे, कोणी आज येऊ शकणार नाही. तेवढी काळजी नको करू. तू फार डिस्टर्ब दिसतेस आता. आज आपण सेशन नको करूया. तू आत जाऊन आराम करतेस का? मंगल, ताईंना जरा आतमध्ये घेऊन जा. मी शेखरला पण सांगतो. मंगल माझी आवडते. हो घेते मी. तुम्ही चला. हा बोले ना. अरे शेखर, मी तुझ्या घरी आहे. अनुचं सेशनच झालं नाही रे. ती फार आज घाबरली आहे. मी तिला आराम करायला पाठवलं. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये निनाद. अरे इतक्यात होणार नाहीये. तर तुला जर जमत नसेल ना तर तसं डायरेक्ट सांग. अरे असं मी कुठे म्हणालो. बट यू नीड टू बी प्रॅक्टिकल. बाद झाले तुझे निनाद मदत. आता मी गोष्टी माझ्या हातात घ्यायचं ठरवलंय. अरे म्हणजे नक्की तू काय करणार आहे? अरे आहेत माझ्याकडे माझ्या पद्धती. वापरेन मी त्या. चल ठेवतो मी फोन. बाय. हॅलो हॅलो शेखर. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या कळीन पाहते कुणाला कळीन हा चेहरा कुणाचा कळीन पाहते कुणाला कळीन हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. शेखर, मंगल दिसत नाही का? भाजी आणायला गेलीये. शेखर, 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 अरे हो का नाही देतेस? शेखर, ताई. शेखर, इनफ इज इनफ. अगं तू 1 महिना म्हटलास, मी आता 3 महिने थांबलीये. अगं माझे प्रयत्न चालूच आहेत ना. वाटलंय कुठे? हे बघ तुला सगळं माहिती आहे. उगाच तेच विचारून मला डोकं नको खाऊ. मी डोकं खाते? मी तुझं डोकं खाते? वा, काय करतेस? वैताग नुसता. चक्क मला ना फसवलंयस. तर तुला जे समजायचंय ना ते तू समज.
तुझ्या प्रेमात पडून मी खूप मोठी चूक केली यार. तू नाही चूक केली ग, मीच केली आहे. स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली मी. तुला काय फरक पडतो रे? तुझं खरं प्रेम तर पैशावरती आहे. हो आहे पैशावरती प्रेम, आणि हे तुला चांगलं माहिती होतं. उगाच नाही पडली माझ्या प्रेमात. मी नाही, तू माझ्या मागे लागला होतास. वाटते ते बडबडू नकोस. वाटते ते नाही, खरं तेच सांगतेय. तुझ्याशी बोलायचं म्हणजे ना आता काय अर्थच राहिला नाही. मला पण तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. पण मला एक लास्ट मध्ये फक्त 24 तास. एवढ्या दिवसात काही केलं नाही, 24 तासात काय करणार आहे? मला आता इथे 1 सेकंद सुद्धा थांबायचं नाही. आपला संबंध संपला. अगं तानिया थांब, आता थांब. ये कयामत की रात है, गम है हिसाब की रात है. ये कयामत की रात है, गम है हिसाब की रात है. हर कोशिश यूं नाकाम थी, पर ये आज अंजाम की रात है. काय शेखर, किती उशीर केलास? कधीची वाट बघतीये मी. थांबलीये मी तुझ्यासाठी जेवायची. बघतोयस काय? असं बोल ना काहीतरी. अरे हो काय, सण वाढू जेवायला? नाही नको. का आज पण ऑफिस मध्ये पार्टी होती? नाही ग, भूक नाही. अरे इन्सुलिन घेणार आहेस ना? चल खाऊन घे थोडं. नकोय ग. अरे असं काय करतोस? उपाशी झोपू नकोस. रेस्क्यू घेऊन झोपणार आहे. अरे असं काय करतोस? बर, मग मी मंगलला सांगते दूध पाठवून द्यायला. हा. हॅलो. ताई, चहा आणलाय हो. ताई, बाहेर येणार की आत येऊ? ताई, अहो चहा आणलाय. ताई येऊ का? Or 26 next. Yes, but you need them to meet, they are going to line up. 24, 26 is the choice slots. Yes, that's right. Yep. It's going to meet. Yep.
शेखरला मी इतके वर्ष ओळखतो खरा, पण आता असं वाटायला लागलंय की त्याला मी नीट ओळखलंच नाही. कंपनीमध्ये फ्रॉड केल्याचा आरोप आहे त्याच्यावर. चला जरा माझ्याबरोबर तुम्ही. हो. बोले साहेबांचं एक लफड होतं बघा इन्स्पेक्टर साहेब. हे का नाही त्यांना एका हाताला झाडाचं निवेदन आलं. कित्येक नाटकच्या बघा ते. अनुने मला सांगितलं होतं कोणीतरी त्यांच्या घरावर पाळत ठेवून होतं. मी शेखरला बोलले होते आपण पोलिसात कंप्लेंट करूया, पण ऐकलं नाही त्याने माझं. त्याच्या मते हे सगळं अनुच्या मनाचे खेळ आहे. हो होतं आमचा अभ्यास, पण शेखर मला फसवता असं कळल्यानंतर ब्रेकअप झाला आमचा. बोल. खूप दिवस झाले काम करते साहेबांकडे मी, पण असं कधी होईल असं वाटलं नाही हो. पण एकदा साहेबांनी त्यांच्या हात वाईट मिसळत आणून पाहिलं होतं, आणि एकदा तर साहेबांनी सुरा पण दाखवला होता नाही. मला तर खूप भीती वाटली तेव्हा. मी ना शेखरचा शाळेपासूनचा मित्र. मी सायकॅट्रिस्ट आहे. अनुला सारखे भास होत आहेत असं शेखरचं म्हणणं होतं, आणि म्हणून आम्ही ट्रीटमेंट पण सुरू केली होती. पण तेवढ्यातच हे असं झालं. हॅलो. हा साहेब, हा झाली सगळी चौकशी करून. आपला अंदाज एकदम बरोबर आहे. अजून काय वेगळं हाती लागेल असं वाटत नाहीये. साधी सिंपल केस आहे साहेब. उद्या रिपोर्ट देतो पाठवून. Getting close. The next blackout will be the end. हॅलो नीना. अरे आता हा काहीही न जेवता झोपायला गेलाय. फक्त ग्लासभर दूध पितो असं म्हणाला. जरा डिस्टर्ब वाटतोय, पण त्याच्या डोक्यात काय चाललंय ना काही कळत नाहीये रे. रेस्टिल घेतो असं म्हणालाय. कदाचित आपल्याला हवी असलेली संधी आली आहे. आपल्या पेशंट आणि डॉक्टरच्या नाटकावर पडदा पाडूया आता. आठवड्यामध्ये फक्त 2 सेशनसाठी नाही भेटणार आपण. कायमचे एकत्र होणार आहोत. ऐक सांगतोय ते. इन्शुअर की त्याने रेस्टिल घेतली आहे. तासाभरात तो गाढ झोपलेला असेल. रोज इन्सुलिनचे 6 युनिट्स घेतो ना तो. त्याला झोप लागली की डबल युनिट चढव त्याला. तुला खात्री आहे ना काम होईल? आपण नाही का अनु. इन्सुलिनच काम करेल. He will certainly land in hypoglycemia. And Anu, with the rising sun, we will be free birds. पोलिसांना म्हणाले बसा शोधत. शेवटी आत्महत्या करून स्वतःच्या प्रॉब्लेम्सवर त्यानेच परमनंट सोल्युशन काढलंय ना. Number 29. Cheers. That was a chilling performance, wasn't it? A very thrilling one. It's great to have all the team on stage. Would you like to introduce the team? Yep. Well, you also For Shekhar. Shekhar is Santosh Bhujbal. Anu, the talented Leena Kanade.
मंगल योगिता बुबाळे, रवि मृणाल विधाते, Shadow Dance by Shalini Bhamre, Tanya played by Manali Bhujbal, Dr. Neenaz Chirag Sathe, Govind Kiran Satav, Sai played by Dhanashri Inamdar, and Dashing Inspector Mane by Abhijit Kulkarni. Now the director none other than Santosh Bhujbal. The original story was written by Abhishek Patekar and Renu Dindodkar, so credits to them. Story adaptation by none other than again Santosh Bhujbal. Music by Ketan Kulkarni. Lights by Prajakta Shedbalkar. Stage setup and props by Manali Bhujbal. Shekhar. We don't have that. Okay, sound by Shipra. Now for Santosh, I'm pretty sure we covered Ketan Kulkarni. Oh, okay. Singer Shruti Kulkarni. Santosh, would you like to say some few words here? Well, thank you very much for bearing us. It's a big star cast, as you see. It was a big challenge to get everybody rolling here, especially in this COVID scenario. एक स्पेशल मेंशन करूशी वाटतं की धनश्री जी आहे, शी इज रिप्लेसिंग प्राची पंडित. We just came to know about her COVID thing. So yeah, sorry, Prachi Pradhan, and she got only one day to do that rehearsal. मला स्पेशल थँक्स मराठी मंडळासाठी करायचं आहे की त्यांनी हा प्लॅटफॉर्म दिला. अँड ॲज द प्रेसिडेंट सेड की हा मंच साधारणतः 50 नवीन कलाकार आज डिस्प्ले करतोय. म्युझिशियन्स, लाईव्ह पर्सन, देन प्रॉप्स आणि ॲक्टर्स तर आहेत. तर मला असं वाटतं की पर्थला हे 50 कलाकार असेच नाटक घेऊन येऊ आणि मराठी मंडळ असेच प्लॅटफॉर्म देत राहू. थँक्यू व्हेरी मच. Thank you so much, Santosh. Now we'll have a break of 10 minutes and then we'll start with our last but not the least play. See you soon.